आता मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबई विमानतळावर 14 सेल्फ ड्रॉप काउंटर सुरू, यामुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये किमान अर्ध्या तासाची बचत होणार। चेक इन काउंटरवर नंबर येऊन तिथे सामान सोडण्याची वाट पाहावी लागणार नाही। मुंबई महानगर प्रदेशामध्ये सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 50 पैशांची वाढ। सीएनजीचे नवीन किरकोळ दर 81 रुपये प्रति किलो एवढे झाले। महानगर गॅस लिमिटेडनं ही दरवाढ जाहीर केली। रिक्षा, कॅब, टॅक्सी चालकांचा राज्यव्यापी संप यशस्वी। 80% ओला उबेर टॅक्सींचे चाके थांबली। प्रवासी वाहतुकीवर लक्षणीय परिणाम झाला। खोटं कारण देऊन पीएफ काढल्यास दंड आकारला जाणार। कोणत्याही सदस्याने पीएफ काढताना योग्य कारण देऊनच पीएफ काढावा। ईपीएफओचं आवाहन। खोटं कारण देऊन पीएफ काढल्यास व्याजासह पैसे वसूल केले जाणार। 13 तारखेला मुंबईतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागामधील पाणी पुरवठा बंद राहणार। एम पूर्व आणि एम पश्चिम विभागामधील पाणी पुरवठ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबई पालिकेकडून विविध उपाययोजना। कोकण गोवा मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। एलटीटी करमाळी ते एलटीटी टर्मिनसच्या साप्ताहिक एक्सप्रेसला मडगाव जंक्शनपर्यंतच्या सेवेला मुदतवाढ। आता ही विस्तारित सेवा 16 एप्रिलपर्यंत सुरू राहणार। पुणे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानामध्ये घट। 4 ते 5 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानामध्ये चढउतार होत असल्यामुळे थंडीचा जोर वाढला। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये जानेवारी 2026 या महिन्यामध्ये 47 गुन्हेगारांवर तडीपार आणि हद्दपारची कारवाई, तर 2 सराईत गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलं।